सो आपण आज बघणार आहे, हल्लीमध्ये आपण 3-4 महिन्या अगोदर जे भारतीय डाक विभागाच्या रिक्रुटमेंट निघाल्या होत्या, सो त्याचं आता आहे ना पहिली गुणवत्ता यादी लागलेली आहे. तर त्याबद्दल आपण आज थोडीशी माहिती घेणार आहे. तर यामध्ये कोणकोणाचा नंबर लागला आहे, कोण कोण सिलेक्टेड झालेले आहे, सो आपण आता ते माहिती करणार आहे. तर SC ST OBC, सो त्यांनी आहे ना मिनिमम मार्क्स 90 ठेवलेले. 90च्या खाली ज्यांना पडलेले त्यांनी बघूच नाही शक्यतो. तसेच PWDसाठी मिनिमम मार्क 85% पडलेले आहे. मिनिमम मार्क्स 85च्या वरती ज्यांना असेल तेच व्यक्ती या शॉर्टलिस्टमध्ये सिलेक्टेड झालेले. तर असं आता जे काही विद्यार्थीगण आहे ज्यांनी 70 मार्क आहे, 75 मार्क आहे, 60 मार्क आहे, 65 मार्क आहे, अशांनी उगाच आहे ना ते सर्च मारू नये. आणि मी सांगतो शक्यतो पोस्टाचे फॉर्म भरूच नाही. आत्तापर्यंत मी माझे स्वतःचे फॉर्म आहे ना 7-8 फॉर्म भरलेले, पण माझा एकदा पण नंबर लागलेला नाही. मला 76 होते. सो एनिवे त्याला बाकीच्या गोष्टी आहे. तर हां, मिनिमम मार्क पोस्टवाल्यांना पाहिजे 90 आणि जास्तीत जास्त 99. मी आत्ता शॉर्टलिस्ट बघितलेली 131 पेजेस होते गुणवत्ता यादीचे. तर त्याच्यात आहे ना एका जणाला 96% पडेल होते, एका जणाला 99% पडेल होते, एका जणाला 92 पडेल होते. आणि मिनिमम मला 90च्या खाली एक पण नाही दिसत आहे. 1-2 दिसले विद्यार्थी, पण ते होते अपंगवाले बिचारे. 85% त्यांना मिनिमम. कोणच्या आशेनं आपण पोस्टाचे फॉर्म भरतो आहे मलाही नाही कळत आहे. तर काही बिचाऱ्यांच्या आशा की लागू शकतो. सो असं ते भरत राहतात. आणि ज्यांना आहे ना 90च्या वरती टक्केवारी पडेल ते सिलेक्ट झालेले मित्रांनो. बाकी कोणीही सिलेक्ट झालेलं नाही आहे. उगाच नेट कॅफेमध्ये जाऊन आपला वेळ पण वाया नका घालून, पैसे म्हणून फालतूमध्ये वाया नका घालून. सो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब.